नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत त्याचा विषय आपण इंटरेस्टने विचारूया. मेसेज फ्रॉम समवन ऑन युअर माइंड हा विषय आहे. यावरती आपण रीडिंग करू. त्यासाठी मी इथे 3 पाइल्स रेडी करेन. यावेळी पाइल्ससाठी मी 3 टॅरोट डेकचा वापर केलेला आहे. हा द लाईट सियर टॅरोट आहे. पाइल नंबर 1 लाईट सियर टॅरोट डेक. पाइल नंबर 2 आहे द टॅरोट ऑफ द मिस्टिकल मोमेंट आणि पाइल नंबर 3 आहे द अर्बन टॅरोट. आणि प्लस त्यांना आपण फ्लिप झालं आहे तर इथे वृश्चिक रास आहे. राशींची चिन्हसुद्धा आपण त्यांना देऊया. वृश्चिक आणि कन्या, मेष आणि कर्क. पाइल नंबर 1 साठी या 4 राशी आहेत. पाइल नंबर 2 साठी वृषभ, तुळा, कुंभ, मीन. आणि पाइल नंबर 3 साठी मिथुन, सिंह, मकर आणि धनु या राशी आहेत. यावरून तुम्ही सिलेक्ट करा. आयदर या डेकवरून किंवा मग राशींच्या चिन्हांवरून तुम्ही पाइल सिलेक्शन करा. आणि सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प आहेत. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. आपण आज बघायचं आहे की जी व्यक्ती तुमच्या आता मनात आहे त्यांचा तुम्हाला काय मेसेज आहे ते. ओके, मग स्टार्ट करूया. पाइल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुम्ही सिलेक्ट केलं आहे तर लाईट सियर टॅरोट. तुमचा डेक रेडी आहे. हे काही ओरेकल कार्ड्स आहेत. तुमच्या राशींची चिन्ह आहे वृश्चिक रास, कन्या रास, मेष रास आणि कर्क रास. तुमच्यासाठी काही टॅरो कार्ड्स ओरेकल कार्ड्स आपण ड्रॉ करूया. तर बघायचं आहे की तुम्ही ज्या व्यक्तीचा विचार करताय त्या व्यक्तीचं तुम्हाला काय सांगणं आहे.
सो तुमचं फर्स्ट कार्ड जे आहे ते जिनॉसिसचं आहे. रूट चक्रा विथ सोलमेट. होल्ड युअर विजन हा फिक्स मूनचा तुम्हाला मेसेज आहे. अनफिनिश्ड, अ लॉस आणि लव. टॅरो कार्ड्स पाहूया. फर्स्ट कार्ड हर्मिटचं आलेलं आहे. Bottom of the deck, Ace of Wand. Seven of Wand. फर्स्ट कार्ड हर्मिट फ्लिप झालेलं. सेकंड सेवन ऑफ वॉन्ड आहे. त्यानंतर द चॅरियट, एट ऑफ कप्स, द फुल, टेन ऑफ वॉन्ड्स, आणि बॉटम ऑफ द डेक एस ऑफ वॉन्ड. हे कार्ड्स आहेत. आता आपल्याला तर रीडिंग करायचं की जी व्यक्ती तुमच्या मनामध्ये आहे, ज्याचा तुम्ही विचार करताय, त्यांना तुम्हाला काय सांगायचं किंवा त्यांचा तुम्हाला काय मेसेज आहे, यासाठी आपण रीडिंग करतो आहे. तर इथे एक साधारणतः आहे ओरॅकल कार्ड्सचा जर विचार केला तर फर्स्ट ऑफ ऑल टॅरो कार्डमध्ये फक्त वॉन्ड्स आहेत, कप्स आहेत, बाकी सगळे मेजर आर्कान कार्ड्स जास्त आहे. सो मे बी हा जो एक मॅसेज आहे तो कुठल्या एक म्हणता येईल की एक लाँग टर्म व्ह्यू किंवा एक लाँग टर्म काहीतरी मॅसेज द्यायचा आहे. एक असा एक ज्याचा इफेक्ट एक तुमच्या लाईफवर एक बराचसा होणार आहे, बराच काळासाठी होईल. मे बी काहीतरी एक सिच्युएशन असेल की जी तुमच्या लाईफमध्ये एक बराच काळ इफेक्ट करणारी आहे आणि त्यावरती त्यासाठी हा काहीतरी मेसेज आहे असं मला इथे दिसतं आहे. मेजर आर्काना कार्ड जास्त आहेत.
द फूल आहे, चॅरिएट आहे, हर्मिट आहे. दुसरं बघितलं तर इथे वॉन्ड्स आहेत आणि कप्स आहेत. इथे पेंटॅकल्स नाही आहेत, स्वोर्ड्स नाही आहेत. सो वॉन्ड्स आणि कप्सचा विचार केला तर ही एक तुमच्या इमॅजिनेशन, तुमचे इमोशन्स किंवा तुमच्या करिअर संबंधी, तुमच्या क्रिएटिव्हिटी संबंधी तुम्ही कसे एक्सप्रेस होत आहे त्या संबंधी हा समथिंग गायडन्स असावा, मेसेज असावा असं मला ओव्हरऑल दिसतं आहे. एक तर फर्स्ट कार्ड जे आहे द हर्मिट आहे. हर्मिटचं कार्ड हे सॉलिट्यूडचं आहे, की एक थोडंसं विड्रॉ करणं एखाद्या सिच्युएशनमधून. कदाचित तुम्ही एखाद्या सिच्युएशनमधून विड्रॉ केलं असेल जाणीवपूर्वक, आणि मे बी बरेच अर्थ होतात त्याचे. दोन्ही कार्डचा कंजंक्शनचा विचार केला तर एखाद्या सिच्युएशनमध्ये मे बी तुम्ही काहीतरी अपोजिशन फेस करताय किंवा त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करताय आणि त्यासाठी तुम्ही विड्रॉ केलं आहे, किंवा तुम्ही एक स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करताय, स्वतःच्या आयुष्यावरती विचार करताय, किंवा त्या सिच्युएशनमधून एक प्रॉपर रिझल्ट्स मिळावे यासाठी तुम्ही एक म्हणता येईल की थोडासा एक काही बाबतीमध्ये थोडंसं स्टॅग्नेशन आलं असेल किंवा काही गोष्टी मंदावल्या असतील लाईफमध्ये, असंही असू शकतं. किंवा एखाद्या सिच्युएशनमधून तुम्हाला त्यावरती एक पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळावेत यासाठी तुम्ही कुणाचा तरी गायडन्स बघताय, कोणाकडून तरी गायडन्स घेण्याचा प्रयत्न करताय. मे बी तुमच्या इथे एखादी सिनियर व्यक्ती असेल किंवा नॉलेजेबल असेल, अशा एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीकडून तुम्ही गायडन्स घेण्याचा प्रयत्न करताय, असा एक अर्थ होऊ शकतो काहीच्या बाबतीत सिच्युएशन. कारण हे जिनॉसिसचं कार्ड आहे ना, नॉलेजचं आहे. सो काही बाबतीमध्ये तुम्ही तुमच्या सिच्युएशनमध्ये स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करताय किंवा एक प्रोटेक्टिव्ह बाउंड्रीज क्रिएट करण्यासाठी किंवा त्या सिच्युएशनला फेस करण्यासाठी तुम्ही काहीतरी अतिरिक्त नॉलेज मिळवण्याचा, विजडम मिळवण्याचा प्रयत्न करत असावेत असं इथे दिसतं. पण त्यामध्ये तुम्हाला बरंचसं कॉन्फ्लिक्ट्स आहे, तुमच्या स्वतःमध्ये बरेचसे स्ट्रगल्स आहेत किंवा तुम्हाला खूप स्ट्रगल करावे लागत आहेत त्यासाठी. एक तुम्ही अपोजिशन्स खूप फेस करताय, इवन चॅरिएटचं कार्डसुद्धा हे सांगतं. तर इथे जी व्यक्ती चा तुम्ही विचार करताय त्यांचा एक मेसेज इथे दिसतो आहे. तर त्यांना सांगायचं असं आहे की तुम्हाला या सिच्युएशनमधून बाहेर येण्यासाठी किंवा या फ्रुटफुल रिझल्ट्स मिळावेत, मे बी त्यासाठी जे काही नॉलेज हवं आहे तुम्हाला किंवा काय ते कुठेही एखाद्या फॅक्ट्स फिगर्समधून तुम्हाला मिळणार नाही आहे किंवा एखाद्या लायब्ररीमधून पुस्तकातून मिळणार नाही आहे ते नॉलेज. तुम्हाला ते स्वतःहून मिळवावं लागेल. तुमच्या एक ते म्हणा ना, एक एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन त्यावरती काम करून आपण जो अनुभव मिळतो, तो जो अनुभव असतो ना, तो बरंच काही शिकवून जाणारा असतो. सो हे तशा प्रकारचं विजडम म्हणता येईल. जिनॉसिस सांगता की हे एखादी एक्सपिरियन्स करताय तुम्ही, एखादी सिच्युएशन तुम्ही फेस करताय, एखादी सिच्युएशन तुम्ही कधी त्याचा विचार केला नसेल किंवा ती पूर्णपणे तुमच्या बाबतीत नवीन असू शकते आणि तुम्हाला ती आता फेस करावी लागणार आहे. त्या सिच्युएशनवरती तुम्हाला स्वतः काम करावं लागणार आहे. तुमचं जे काही नॉलेज आहे आतापर्यंतचं ते तुम्ही मिळवलेलं ते वापरून तुम्हाला एक नव्याने काहीतरी त्यातून एक मार्ग काढायचा आहे. असं काहीच म्हणजे जे अननोन आहे त्याला कुठेतरी हात घालायचा आहे तुम्हाला. आणि मग तुम्ही जे काही त्यातून स्वतःच्या एक्सपिरियन्सने जे काही तुम्ही नॉलेज मिळवाल, हे जिनॉसिस आहे. सो जेव्हा अशा प्रकारचं नॉलेज आपण एखादी गोष्ट एक्सपिरियन्स करतो, एखादा अनुभव मिळतो, एखाद्या सिच्युएशन फेस करून प्रत्यक्षपणे, ते जे नॉलेज असतं ना, ते एक प्रकारे आपलं आयुष्य बदलणारं असतं. त्यातून बरंच काही लाईफ आपलं बदलत जातं, आपण बरंच काही शिकत जातो, अनुभव गाठीला बांधतो. आणि जेव्हा आपण तो एक्सपिरियन्स मिळवतो ते काहीतरी एक नवीन नॉलेज असतं.
तो जो एक्सपिरियन्स असतो तो एक नवीन असतो. जिनॉसिसचं कार्ड सांगतं तेव्हा तुम्ही हे गार्डियन ऑफ जिनॉसिस बनता. म्हणजे हे एक नॉलेज आहे की आतापर्यंत एखाद्या गोष्टीवरती फॅक्ट्स आणि लॉजिक वापरून बऱ्याच लोकांनी एखाद्या एक सिच्युएशनमध्ये बराच एक्सपिरियन्स मिळवला असेल, बराच काही काम केलं असेल त्यावरती, आणि त्यांनी काही फॅक्ट्स उपलब्ध केले की ही सिच्युएशन हँडल करण्याचा हा एक रूट आहे. आणि दुसऱ्या कोणीतरी काम केलं, तो त्या व्यक्तीने आणखीन काही मुद्दे मांडले असतील किंवा काय, की ही एक पद्धत आहे ही सिच्युएशन फेस करण्याची. तुम्हाला आता त्यांच्या अनुभवाने तुम्ही नव्याने त्या सिच्युएशनला सामोरे जात आहे, तेव्हा त्यांच्या अनुभवांचा वापर करून तुम्ही ती सिच्युएशन पण तुमचा अनुभव आणि त्यांचा सेम असेलच असं नाही. तुम्हाला काहीतरी ती सिच्युएशन वेगळं काहीतरी शिकवून जाईल, तुम्ही काहीतरी वेगळं त्यातून विजडम मिळवाल. आणि मग ते जे काही असेल ना ते फक्त तुमचं असणार आहे, कारण ते तुम्ही मिळवलेलं आहे. सो त्याच्यावरती तुमचा हक्क आहे. सो तुम्ही त्यास एक म्हणता येईल की त्या जिनॉसिस, त्या विजडमचं, त्या नॉलेजचे तुम्ही गार्डियन असणार आहात. तुम्ही जे काही नॉलेज त्या सिच्युएशनवरती मिळवाल त्याचा आधार घेऊन दुसरा कोणतरी पुन्हा ती सिच्युएशन फेस करेल. असं ते एक प्रकारचे फॅक्ट्स बनतील जे तुम्ही आता अनुभवाल, आता जे काही एक्सपिरियन्स कराल आणि जे काही त्यावरती मार्ग काढाल ते दुसऱ्या व्यक्तीसाठी, मागावून येणाऱ्या व्यक्तीसाठी ते फॅक्ट्स बनतील. सो असं काहीचं आहे जिनॉसिस. सो ही व्यक्ती तुम्हाला असं सांगते आहे की तुम्हाला आता भले जे काही अपोजिशन्स तुम्हाला फेस करावे लागत असेल या सिच्युएशनमध्ये, तुम्ही एक स्वतःचं इनर नॉलेज क्रिएट करा, तुम्ही त्याच्यावरती वर्क करा. मे बी काहीतरी एक सिच्युएशन तुमची आहे अशी की तेथे तुम्हाला स्टॅग्नेशन फेल करावं लागतं. एक स्टॅग्नेशन आहे, कुठेतरी स्टबर्ननेस आहे, असं होल्ड युअर विजन्स आहे. फिक्स मूनचं कार्ड आहे ना, फिक्स मूनचं कार्ड, मून आहे हा फिक्स साईनमध्ये असतो, तेव्हाची पोझिशन आहे. सो मे बी तुमच्यापैकी कोणी वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ या राशीच्या व्यक्ती असेल तर त्यांना असं जाणवत असेल की त्यांच्या लाईफमध्ये कुठल्या बाबतीमध्ये एक स्टॅग्नेशन चालू आहे, एक संथपणा आलेला आहे की गोष्टी हलत नाही आहेत. काहीतरी आहे की जे खूप अजून त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. काहीतरी एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की त्याच्यावरती एक मे बी फिनिशिंग टच असेल किंवा मग अजून त्यावरती खूप महत्त्वाचं काहीतरी करण्याचं बाकी राहिलं असेल एखादं काम, किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये तुम्ही थोडासा लॉस फेस करताय. तुम्ही एक फोर्सफुली सुरुवात केली असेल एखाद्या गोष्टीमध्ये, पण तुम्ही मे बी तुम्हाला एक थोडासा पराभव पत्करावा लागला असेल किंवा गोष्टी ह्या तुमच्या मनासारख्या घडल्या नसेल, असं असू शकतो. आणि त्यामुळे थोडासा एक स्टॅग्नेशनचा पिरियड असू शकतो यामध्ये. कारण द हर्मिटचं कार्ड हे 6th हाऊसचं कार्ड आहे. सो 6th हाऊस हे तुमचं कर्मस्थान आहे. म्हणजे कर्मस्थान इन द सेन्स नोकरी संध्याचं आहे, नोकरीतून तुम्हाला जो एक भाग्य येतो तो 6th हाऊस हे आपलं एक म्हणता येईल डे टू डे लाईफ आहे. सो डे टू डे लाईफमध्ये किंवा तुमच्या नोकरी धंद्यामधून, कामाच्या ठिकाणी, किंवा हे 6th हाऊस हे तुमचं तुम्ही इतरांना कशी सर्व्हिस देता, इतरांच्या बाबतीत तुमचा ॲटिट्यूड कसा आहे, तुम्ही कशा सेवाभाव कसा आहे, हे 6th हाऊस दाखवतो. सो त्या दृष्टीने इनफॅक्ट द चॅरियटचं कार्ड हे काय आहे, 4th हाऊस आहे. इथे मनाचा संबंध आहे, आपले इमोशन्स आहेत. कुठेतरी ते तुमचे इमोशन्स इथे हर्ट होत आहे, इथे कुठेतरी तुमच्या इमोशन्समध्ये स्ट्रगल चालू आहे. सो मे बी ते तुमच्या करिअरच्या दृष्टीने असेल, करिअरमध्ये काहीतरी तुम्ही फेस करताय अपोजिशन, किंवा काहीतरी एक स्वतःला प्रोटेक्टिव्ह बाउंड्रीज क्रिएट करायला प्रयत्न करताय, त्यामध्ये तुम्हाला खूप स्ट्रगल फेस करावं लागतं, किंवा एक गोष्टीत अगदी सरळ सोट नाही आहेत, बऱ्याच अपोजिशन फेस करून किंवा खूप काही तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागत आहेत पुढे जाण्यासाठी. आणि द फूलचं कार्ड हे मुळात 11th हाऊस आहे. सो 11th हाऊस हे आपलं पब्लिक एक फ्रेंड सर्कल म्हणा, किंवा तुमचं पब्लिक रिलेशन, सोसायटी. सो मे बी जर हा नोकरीधंद्याच्या बाबतीत असेल किंवा काय असेल, तर त्या दृष्टीने तुमच्या वर्क एन्व्हायरमेंटमध्ये मे बी तुम्हाला काहीतरी बाबतीमध्ये ऑपोजिशन्स असतील, तुम्हाला लॉस सहन करायला लागेल, किंवा एक तुम्ही तुमची पॉवर कुठेतरी सरेंडर करताय, असा एक प्रकारचं आहे
की पॉवर तुमच्यामध्ये आहे, खूप स्ट्रेंथ आहे, पण तुम्ही सरेंडर करताय कारण तिथे थोडासा तुम्हाला एक पिछेहाट झाल्यासारखी असू शकते, अशा प्रकारचं काहीतरी. सो इथे असं दिसतंय की तुम्हाला ती व्यक्ती सांगते की आताची कंडिशन अशी आहे, आताचे पॉईंट ऑफ टाईमला तुम्हाला होल्ड युअर विजनचं कार्ड सांगतं की म्हणजे ह्या कार्ड्समधून ती व्यक्ती असं सांगते आहे की तुम्हाला तुमचा एक फर्म स्टँड घेण्याची गरज आहे. म्हणजे तुम्हाला फर्म राहण्याची, त्या सिच्युएशनमध्ये आपले पाय रोवून राहण्याची गरज आहे. त्या सिच्युएशनमध्ये काहीतरी स्टक झालेलं असू शकतो किंवा तुम्हाला ते काही स्टॅग्नेशन आहे ना ते अवॉइड करायचं आहे, जाणीवपूर्वक अवॉइड करायचं आहे. ती जी कंडिशन आहे तिथे ते थोडंसं काही मुवमेंट होत नाही आहे, तिथे तुम्हाला जाणीवपूर्वक काम करून तुम्हाला काहीतरी ते म्हणतात ना की एखादी एखादी वाहन असेल, बरेच दिवस वापरलं नाही आहे, स्टक झालं आहे कुठेतरी किंवा काही पार्ट्स किंवा काही जाम झाले असेल, तुम्हाला ते ग्रीज करायचे आहेत, तुम्हाला काही करून तुम्हाला त्याच्यावरती सर्व्हिसिंग करायचं आहे, मेंटेनन्स करून तुम्हाला ती मूवमेंटमध्ये आणायची आहे. ते चाकं आहेत ती मूवमेंटमध्ये आणायची आहे. ती तुमच्या आयुष्यात या सिच्युएशनमध्ये जे काही स्टक झालेलं असेल ना, तिथे तुम्हाला पुढे जाण्याची गरज आहे. सध्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला एक तुमची पॉवर आहे, त्या पॉवरमध्ये राहायचं आहे. ते सरेंडर करायची नाही आहे तुम्हाला तुमची पॉवर, तुम्हाला तुमच्या पॉवरमध्ये राहायचं आहे. त्या सिच्युएशनमध्ये एकतर स्वतःवरती विश्वास असू दे, पेशन्स असू दे. भले गोष्टी पुढे जात नसतील किंवा काय स्टॅग्नेशन असेल तरी त्या सिच्युएशनवरती फेथ असू दे, पेशन्स असू दे. हे होल्ड युअर विजनचं काम सांगतं. भले काही गोष्टी अजून अनफिनिश आहे, त्यावरती काम करायचं आहे तुम्हाला, पण गोष्टी मूवमेंटमध्ये राहू दे, असा इथे कुठेतरी मेसेज मला दिसतो आहे. सोलमेट आणि लव ही दोन कार्ड्सचा विचार केला ना तर त्या व्यक्तीला तुम्हाला असं सांगायचं आहे, जसे सोलमेट असतात ना, त्यांचं एक प्रकारे एकमेकांशी अटॅचमेंट असते, ॲट्रॅक्शन असतं म्हणता येईल की त्याप्रमाणे तुम्ही तुमची कमिटमेंट असायला हवी त्या गोष्टीसाठी ज्यावरती तुम्ही काम करताय. भले त्यामधून तुम्हाला अजून जे रिझल्ट्स आहेत ते मिळत नसतील किंवा त्यासाठी बरंच स्ट्रगल करावं लागत असेल, पण त्यामध्ये तुमची कमिटमेंट असणं, त्याच्यासाठी एक म्हणतात ना प्रेम, एखादी अटॅचमेंट, ॲट्रॅक्शन असणं एखादी गोष्ट करण्यामध्ये. जर कामाच्या ठिकाणी असेल तर तुमच्या वर्क लेवलला, तुमच्या स्वतःच्या कामासाठी. कोणीतरी असं म्हटलं ना की तुम्ही जे काम करताय ना त्यावरती प्रेम करा. कोणीतरी म्हटलं, आता एवढं मला आठवत नाही आहे की तुम्ही तुमच्या कंपनीवरती प्रेम करू नका. तुम्ही जे वर्क करताय, भले तुम्ही खूप मोठ्या कंपनीमध्ये काम करताय किंवा खूप मल्टीनॅशनल कंपनीमध्ये असेल, खूप छान, पण त्यावरती प्रेम करू नका. तर तुम्ही तुमच्या हातात जे काम आहे, ॲक्च्युअल तुम्ही ज्याला अन्सरेबल आहात, त्या कामावरती तुमचं प्रेम असू द्या. सो इथे एक प्रकारचे ती भूमिका आहे. या दोन कार्ड्सची विचार केला ना तर ती भूमिका आहे की तुम्ही एक सोलमेट कनेक्शन कसं असतं, एक ॲट्रॅक्शन असतं, एक अटॅचमेंट असते, प्रेम असतं, जिव्हाळा असतो. त्या प्रकारचं तुमच्या हातामध्ये जी काही सिच्युएशन आहे ज्यावरती तुम्हाला तर ते मार्ग काढायचे आहे, त्याच्याशी तुमची अटॅचमेंट असू दे, कमिटमेंट असू दे. कारण कमिटमेंट असल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही आहे, असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे. आणि मग कमिटमेंट तुम्हाला कशी मिळवता येईल, तर एकतर इथे असं दिसतंय की इथे एक मेसेज आहे की तुम्ही तुमचं जे सत्य आहे ना ते तुम्ही
म्हणजे तुमच्या मनात जे आहे ते ते कुठेतरी बाहेर येऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या फिलिंग्स काय आहेत त्याबद्दल, तुमचे इमोशन्स काय आहेत, हे कुठेतरी आतमध्ये ते दाबून ठेवण्यात अर्थ नाही आहे. ते कुठेतरी असे बाहेर रिलीज झाले पाहिजेत. ते रिलीज होऊ द्या. जे काही असेल त्याबद्दलचे, त्या गोष्टीबद्दलचे जे इमोशन्स आहेत ते रिलीज होऊ द्या. एकतर यामुळे की तुमच्या खऱ्या फिलिंग्स काय आहेत त्यामध्ये, त्या फिलिंग्स जेव्हा तुम्ही बोलून दाखवा त्यावेळी तुम्ही त्या फेस कराल, ते करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे एकतर जाणीवपूर्वक त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला बदलणं, एक म्हणतात ना की ट्रान्सफॉर्मेशन. इनफॅक्ट एस ऑफ वॉन्ड हे पण कनेक्शन आहे, पण ट्रान्सफॉर्मेशनचंच कार्ड आहे. सो तुम्ही स्वतःला ट्रान्सफॉर्म करा. ट्रान्सफॉर्मेशन हे कधीही सहजपणे होत नसतं. अगदी सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडून कधीच ट्रान्सफॉर्मेशन होताना, एखादी गोष्ट खूप बदलताना फार आपल्याला वेदना सहन कराव्या लागतात. काही वेळा आपण असं बघतो ना की जिममध्ये बरीच लोक स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन करतात. वेट लूज करायचं असेल किंवा काही एक हवी तशी फिजिक मिळवायचं असेल तर तो प्रवास फार इतका सहज नसतो, फार श्रमाचा असतो. सो ट्रान्सफॉर्मेशन मग ते जाणीवपूर्वक, मग त्या गोष्टीबद्दलची एक अटॅचमेंट असू दे आणि जाणीवपूर्वक तुम्ही त्या गोष्टीमध्ये बदलण्यासाठी किंवा ती सिच्युएशन बदलण्यासाठी एक ट्रान्सफॉर्मेशन करा स्वतःचं. असा इथे एक मॅसेज ही व्यक्ती तुम्हाला देते. लव्हचं कार्ड तर तुम्हाला सांगतं की त्या गोष्टीबद्दल तुमची एक इमोशनल इंटेन्स म्हणता येईल की सिम्पली इमोशनल अटॅचमेंट नाही, इंटेन्सने असायला म्हणजे म्हणून ही दोन्ही कार्ड्स कनेक्शनमध्ये आहे. सोलमेट कनेक्शन पण तसंच असतं, एक इंटेन्स अटॅचमेंट असते. पूर्ण तुम्ही त्या गोष्टीसाठी डिवोटेड असायला हवं. कुठल्याही थरापर्यंत द चॅरियट सांगत, कुठल्याही थरापर्यंत प्रयत्न करण्याची एक स्वतःची तयारी असायला हवी. तर त्यामध्ये काहीतरी बदल, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही बदल घडवून एक स्वतःला एक प्रोटेक्टिव्ह बाउंड्रीज करू शकता की तिथेपर्यंत मग तुम्ही तुमची पोझिशन ही सगळ्या दृष्टीने म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल, कुठल्याही सिच्युएशनमध्ये असेल तुमच्या लाईफमध्ये, इमोशन्स आणि आहे मे बी रिलेशनच्या बाबतीत असेल, तुम्ही स्वतःला अशा पोझिशनला न्याल की तिथे तुमच्यापर्यंत हे अपोजिशन पोचणारच नाहीत. त्यासाठी तुम्हाला स्वतःचं नॉलेज वापरण्याची ती गोष्टी, आणि ते स्वतःचं नॉलेज कधी मिळेल, जेव्हा तुम्ही ती फेस कराल, ती सिच्युएशन स्वतःहून जेव्हा फेस कराल. तुमच्याकडे असलेलं जे काही नॉलेज आहे ते वापरून तुम्ही जेव्हा स्वतःचं एक वेगळं काहीतरी क्रिएट करण्याचा प्रयत्न कराल, त्यातून बाहेर पडण्यासाठी, त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्या, त्या क्लिष्टपणातून, त्या स्टॅग्नेशनमधून, ते जे नॉलेज असेल ना ते तुम्हाला स्वतःला, तुमची सिच्युएशन तर बदलेलच, पण तुमचं स्वतःचं एक ट्रान्सफॉर्मेशन होईल. सो इथे 8 ऑफ कप्स हे सांगतं की तुम्हाला इथे थोडंसं काहीतरी मे बी आताची गोष्ट कदाचित काही बाबतीत सुखावणारी असू शकते, काहींच्या बाबतीत कंडिशन सुखावणारी असू शकते, किंवा आता तुम्ही कदाचित एखाद्या कम्फर्टेबल पोझिशनला असाल, पण काहीतरी त्यापेक्षा चांगलं मिळवावं त्यासाठी मूव्ह होण्याची गरज आहे. किंवा मग इमोशन्स बाजूला राहून तुम्ही हे प्रयत्न आहे ना, तुमचे इमोशन्स बाजूला ठेवून, कारण 4th हाऊस आहे ना द चॅरियट. सो चॅरियट हे इमोशन्स आहेत, 4th हाऊस हे आपल्या मनाचं आहे. ते इमोशन्स तुम्ही कप्स आणि हे इमोशन्स आहेत. सो इमोशन्सला इथे थारा देऊ नका. इमोशन्स बाजूला ठेवून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा, असा इथे आहे. आणि एक नव्याने सुरुवात करा, एक नवीन रिस्क घ्या. आणि द फूलचं काळ हे काय की झोकून देणं एखाद्या गोष्टींमध्ये. काही वेळा ही कॅल्क्युलेटेड रिस्क आहे द फूलचं काळ. सो यातून जर तुम्हाला, या सिच्युएशनमधून जर तुम्हाला काही मिळवायचं असेल, जे काय तुम्हाला हवे ते आउटपुट. 10 ऑफ वॉन्ड हे काय आहे की सक्सेसचं काळ आहे. सो हे जर तुम्हाला अचीव करायचं असेल
तर त्यासाठी तुम्हाला एक थोडीशी कॅल्क्युलेटेड रिस्क घेणंसुद्धा गरजेचं आहे. काही बाबतीमध्ये 10 ऑफ वॉन्ड हे खूप एक्झॉशनचं पण कारण होतं की तुम्ही अतिरिक्त रिस्पॉन्सिबिलिटीज घेणं किंवा एक एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी किंवा सगळं काही एक म्हणता ना की हार्डवर्क, स्ट्रेस याचं कार्ड आहे. सो काही बाबतीमध्ये तुम्ही ही रिस्क घेऊ शकता. तुम्ही एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटीज घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकता काही बाबतीत. एस ऑफ वॉन्ड ही एक नवीन सुरुवात आहे. जेव्हा तुम्ही ही एक फेज पार कराल ना, तेव्हा एक तुम्हाला म्हणता येईल की सोलमेट कनेक्शन मिळून जाईल की जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला अचीव करता येईल. एस ऑफ वॉन्ड सांगते. एस ऑफ वॉन्ड हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहत नाही, ते बदलतं. एक नवीन ऑपॉर्च्युनिटीज खुल्या होतात, नवीन इन्स्पिरेशन्स असतात. आपलं नेचर फार क्रिएटिव्ह झालेलं असतं. एक सगळ्या बाजूंनी आपलं एक म्हणता येईल की ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते. सक्सेस तर मिळतोच, पण ओव्हरऑल आपली डेव्हलपमेंट होते जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होतं तेव्हा. सो इथे जर हे अचीव करायचं असेल तर कुठेतरी तुम्हाला ह्या ज्या काही गोष्टी आहेत की तुम्हाला एक स्वतःचं विजन काय आहे, काय अचीव करायचं आहे, त्या विजनला धरून त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न असायला हवेत, असं या व्यक्तीला तुम्हाला सांगायचं आहे. मे बी ही कदाचित तुमची ही व्यक्ती कदाचित एखादी एक्सपर्ट व्यक्ती असू शकेल की ज्याचा आता तुम्ही गायडन्स घेताय किंवा काय, अशी एखादी व्यक्ती असू शकते असं. सो हा एक मेसेज मला इथे दिसतो या स्प्रेडमध्ये. पाईल नंबर 1. तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2. वेलकम टू रीडिंग. तुमच्या राशीची चिन्ह आहेत वृषभ रास, तुळा रास, कुंभ रास आणि मीन रास. आणि तुम्ही सिलेक्ट केलं आहे टॅरोट ऑफ द मिस्टिकल मुवमेंट. सो तुमची काही ओरॅकल कार्ड्स आपण ड्रॉ करूया. आपल्याला बघायचं आहे की तुम्हाला कुठला मेसेज आहे. ज्या व्यक्तीचा तुम्ही आता विचार करताय त्या व्यक्तीला तुम्हाला काय सांगायचं आहे ते आपण पाहूया. सो फर्स्ट कार्ड जे आहे ते आहे एलेथिया. हे कार्ड आहे. फॉरगिवनेस हे कार्ड आले. अ टाइम फॉर हिलिंग, बल्सामिक मून, परसेप्शन, हार्ट चक्रा विथ परसेप्शन हा मेसेज आहे.
टॅरो कार्ड्स पाहूया. Bottom of the deck, Queen of Swords. Wheel of Fortune. First card Wheel of Fortune आहे. Page of Cups. The Lovers. The Justice. Magician. मेजर अर्कन कार्ड्स भरपूर आहेत. 5 of Swords. Knight of Pentacles. बॉटम ऑफ द डेक कार्ड आपण जरावरती ठेवूया. नाईट ऑफ पेंटॅकल्स अँड लास्ट कार्ड जे आहे ते क्वीन ऑफ पेंटॅकल्स. मला असं वाटतं थोडीशी अरेंजमेंट चेंज करावी लागेल आपल्याला. आता ओरॅकल कार्डचा जर विचार केला तर हे एलेथियाचं जे कार्ड आहे हे ही तिन्ही कार्डचा जर विचार केला तर ही जी कोणी व्यक्ती आहे जी तुमच्या विचारामध्ये आहे तिला तुम्हाला असं सांगायचं आहे की आता या सिच्युएशनमध्ये सध्याची जी लाईफ सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्ही जे काय आहे सत्य, तुमच्या आयुष्याचं जे काय सत्य आहे ते स्वीकारून तुमच्यामध्ये एक थोडासा फॉरगिवनेस आणणं गरजेचं आहे. आणि ही वेळ आहे की तुम्ही स्वतःचं थोडं हिलिंग करणं किंवा जी काही सिच्युएशन आहे ती हील करणं, एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरणं गरजेचं आहे. हे ओव्हरऑल असं ह्या कार्ड्सवरून दिसतं आहे. इनफॅक्ट टॅरो कार्ड्सचा सुद्धा हाच मेसेज आहे. सो इथे या व्यक्तीला तुम्हाला असं सांगायचं आहे. आणि बॉटम ऑफ द डे क्वीन ऑफ स्वोर्ड आहे. क्वीन ऑफ स्वोर्ड ही एक क्वीन ऑफ स्वोर्ड म्हणजे एक प्रकारे विचारांचं स्वातंत्र्य आहे. विचारांनी स्वतंत्र व्हा तुम्ही, विचारांनी स्वतंत्र. आणि ते कधी होईल जेव्हा तुम्ही फॉरगिवनेस आणाल तुमच्या आयुष्यामध्ये, असं या व्यक्तीला तुम्हाला सांगायचं आहे. ही व्यक्ती सांगते की जे काही तुमच्या आयुष्याचं सत्य आहे, जी सिच्युएशन आहे
ती ॲज इट इज ॲक्सेप्ट करणं. म्हणजेच काय करणं की ते सत्य आपण एक क्लेम करणं म्हणता येईल. जेव्हा आपण ते सत्य मानतो, एक ॲक्सेप्ट करणं म्हणतात. सो तो ॲक्सेप्ट जेव्हा हे केलं जातं, सत्य आपल्या आयुष्याचं जे काय आहे, जी काय सिच्युएशन आहे ती ॲज इट इज स्वीकारली जेव्हा जाते, त्यावेळी एक प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपली एक एनर्जी गेन करत असतो. म्हणजे एक आपण ताकद एक प्रकारची मिळत असतो. हिलिंग होत असतं. आपली कुठे ना कुठे आपली हेल्थ आहे जी कुठेतरी सफर झालेली असते एखाद्या सिच्युएशनमध्ये, ती आपण परत मिळत असतो. आणि एक म्हणताना एक सिक्युरिटी म्हणता येईल की एखाद्या सिच्युएशनमध्ये जेव्हा आपण आपलं सत्य स्वीकारत नाही, कुठेतरी मनाची घालमेल असते किंवा कुठेतरी एक कॉन्फ्लिक्ट्स असतात, तेव्हा कुठेतरी आपल्याला एकटं पडल्याची भावना असू शकते किंवा काहीतरी एखादी सिच्युएशन आपल्या बाबतीत घडत आहे. सो एक जगापासून तुटल्याची भावना होऊ शकते. सो जेव्हा ते सत्य स्वीकारलं जातं तेव्हा आपण एक प्रकारची आपली जी वायटल एनर्जी आहे ती परत रिगेन करतो. आपण आपलं जेव्हा सत्य हे करतो. आणि एक म्हणतात ना की सत्याला एक स्वतःचे एक पंख असतात. सो तुम्ही तुमच्या मनातलं जे सत्य आहे, तुमच्या सिच्युएशनमधलं जे सत्य आहे ते स्वीकारा. सो म्हणून इथे क्वीन ऑफ स्वोर्ड आहे की तुम्ही विचारांनी स्वतंत्र व्हा. जेव्हा तुम्ही ते सत्य स्वीकाराल किंवा ती सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये आहे ती स्वीकाराल, तेव्हा तुम्ही एक फ्री व्हाल, डायरेक्टली कम्युनिकेट करू शकाल कोणाशी संवाद साधताना. कारण तुम्ही जे विचार केला की जेव्हा एखादी व्यक्ती खोट्या गोष्टींचा आधार घेते, त्यावेळी कुठेतरी एक किंवा खोटं बोललं जातं किंवा म्हणता येईल की एक चुकीचं बोललं जातं, तेव्हा कुठेतरी एक टोन असतो आपला, तो एक बदलतो. पण तसं सत्याचं होत नाही. जेव्हा आपण सत्य बोलतो एखादी गोष्ट, त्यावेळी आपला आवाज खणखणीत असतो, व्हायब्रेट होतो. सो हा एक फरक असतो. सत्य असतं ते एक मनापासून बोललं जातं, कुठेतरी ते हृदयाशी कनेक्टेड. सो हा इथे हार्ट चक्र आहे, हृदयाशी कनेक्टेड असं. इथे तुम्हाला या व्यक्तीला सांगायचं की तुमची जी काही सिच्युएशन आहे ना, त्याला ॲज इट इज स्वीकार करणं गरजेचं आहे. आणि स्वीकार करून जेव्हा तुम्ही ते जाल, तेव्हा तुम्हाला ती सगळ्या गोष्टीमध्ये क्लॅरिटी मिळेल. द क्वीन ऑफ स्वोर्ड हे क्लॅरिटीचं कार्ड आहे. इनफॅक्ट हे परसेप्शनचं कार्ड जे आहे ना, त्याच्यामागे सुद्धा ही एक स्टोरी आहे. ही मुलगी आहे, एका गार्डनमध्ये फिरत असते आणि तिला हा एमराल्ड स्टोन दिसतो. तो तिच्याशी बोलतो, संवाद साधतो आणि तो तिला सांगतो एका गुहेमधून जाण्यासाठी. तो एक तिला म्हणतात उद्युक्त करतो की या गुहेतून तू आतमध्ये जा. त्या बगीच्यामध्ये जी गुहा असते त्यामध्ये ती प्रवेश करते. प्रवेश केल्यानंतर दरवाजा बंद होतो, आतमध्ये अंधार असतो पूर्ण. ती घाबरते, तिला कळत नाही की आता काय करावं. ती मार्ग शोधत जाते. फार बरंच चालल्यानंतर तिला परत एक कुठेतरी लांब प्रकाश दिसतो. त्या दिशेने गेल्यानंतर एक दुसरा दरवाजा दिसतो. दुसऱ्या दरवाजाने जेव्हा तू बाहेर येते त्यावेळी गार्डन तेच असतं, त्याच गार्डनमध्ये असते ती. पण आता तिचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. त्या गार्डनमधले प्रत्येक पाना, फुलात सगळ्यामध्ये तिला एक वेगळं सौंदर्य आहे. तिथल्या त्या फुलपाखरामध्ये, पक्ष्यांमध्ये, त्यांच्या किलबिलीमध्ये तिला एक वेगळं सौंदर्य जाणवतं, जे तिने पूर्वी बघितलेलं असतं. काही गोष्टी नजरेआड केलेल्या असतात. सो काही गोष्टी ह्या आता ती तिच्या मनापासून म्हणते, कुठेतरी तिचं हार्ट कनेक्ट होतं त्याला, कारण तिचा एक पर्स्पेक्टिव्ह बदललेला असतो जीवनाकडे बघण्याचा. सो हे कार्ड जे आलेलं आहे ना पर्स्पेक्टिव्हचं, सो या कार्डद्वारे त्या व्यक्तीला तुमच्या विचारातली जी व्यक्ती आहे तिला तुम्हाला असं सांगायचं की तुम्ही तुमच्या जीवनाकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदला. तुमची जी काही सिच्युएशन असेल, ब्लॅक अँड व्हाईट, जी काही सिच्युएशन असेल त्याला ॲज इट इज ॲक्सेप्ट करून त्याचं सत्य स्वीकारून पुढे जाण्यातच शहाणपण आहे, एक मॅच्युरिटी आहे. कारण क्वीन ऑफ स्वोर्ड ही मॅच्युरिटी आहे, मॅच्युअर्ड वुमन आहे. सो तिथे आणि हा एक टाईम आहे, द टाईम फॉर हिलिंग. बाल्समिक मूनचा जो मेसेज आहे ना, त्यातून त्यांना कळवायचं आहे की हा एक टाईम आहे, तुम्हाला अजून काही वेळ गरज आहे, तुम्हाला हिलिंगची गरज आहे, असं त्यांना म्हणायचं आहे. की तुम्हाला तुम्ही स्वतःला एक थोडा वेळ द्या, तुम्ही स्वतःची केअर करा, सेल्फ केअरसाठी वेळ द्या. काही गोष्टी लेट गो करा तुमच्या लाईफमध्ये ॲज इट इज.
आणि तुमची जी बिलीफ आहे, तुमच्या जे बिलीफ आहे, तुमचं जे स्वप्न आहे, तुम्हाला जे काही करायचं आहे, त्याच्या ज्या तुमच्या स्वप्नामधल्या ज्या तुमच्या एक बिलीफ सिस्टीम आहे त्या बाबतीत जे काही तुम्ही ठरवलं असेल त्यावरती तुम्ही काम करायला सुरुवात करा, की जेणेकरून जेव्हा खरा एक वेळ येईल तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी रेडी असाल, सगळ्या बाजूने एक बऱ्याच प्रकारे तुमची तयारी झालेली असेल, असं इथे सांगणं आहे. सो ते क्वीन ऑफ सोर्स सांगते की तुम्ही तुमचं सत्य स्वीकारा, तुम्ही तुमच्या विचारांमध्ये मुक्त व्हा, मॅच्युअर्ड व्हा. आणि हे करण्यासाठी तुम्हाला एक डिफिकल्ट डिसिजन घेणं गरजेचं आहे, कारण ते तितकंसं सोपं नसतं. सो यासाठी तुम्हाला एक स्वतःच्या मनाशी खुणगाड वाढणं गरजेचं आहे, एक कठीण का होईना. कारण क्वीन ऑफ सोड इथे इमोशन्सला जागा नाही आहे. ती सगळ्या गोष्टी हे प्रॅक्टिकली विचार करते, सगळ्या गोष्टींमध्ये तिचे विचार असे वळवता येत नाही, इमोशन्स त्याच्यावरती काम करू शकत नाही, ती पूर्ण प्रॅक्टिकल आहे. सो इथे सांगणं असंच आहे की तुमचे इमोशन्स जे काय जर तुम्हाला ते अडवत असतील किंवा तुम्हाला ते थोडं एक थोडी त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये एक थोडी कमतरता येत असेल किंवा एक म्हणता येईल की तुम्हाला तो एक प्रॉपर निर्णय घेता येत नसेल किंवा तर ते इमोशन्स बाजूला राहू दे, तुम्ही प्रॅक्टिकली विचार करून एक विचारपूर्वक ह्या सगळ्या सत्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाईफमध्ये पुढे जाता येईल असं म्हणतात. द व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड जे आहे ना ते सांगतं की आता एक तुम्हाला गरज आहे की नवीन सुरुवात होण्याची किंवा एक नवीन चॅप्टर तुमच्या लाईफचा आता एक नव्याने सुरू होईल किंवा तुम्ही एक नवीन सुरुवात करणं गरजेचं आहे, एक तुमच्या फ्युचरसाठी, बेटर फ्युचरसाठी नवीन कंडिशन्स तुम्ही स्वीकारणं गरजेचं आहे, असं कुठेतरी व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड मधून त्यांना सांगायचं आहे. आणि ही जी सुरुवात आहे ना, ही नवीन जी सुरुवात आहे, हा जो टर्निंग पॉईंट आहे जो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आणायचा आहे आता, तो एक प्रकारे कुठेतरी ह्या इमोशनली आहे, इमोशन्समध्ये आणायचं आहे तुम्हाला तुमचे इमोशन्स, तुमची एक विचारसरणी म्हणता येईल. 5 ऑफ स्वॉर्ड्स आहे इथे, विचारसरणी, तुमचे इमोशन्स इथे कुठेतरी तुम्हाला काम करण्याची गरज आहे. मग एखादी नवीन रिलेशनशिप असेल तुम्हाला हे करायची किंवा तुम्हाला तुमचे फिलिंग्स तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे, कारण द मॅजिशियनचं कार्ड हे 3rd हाऊसचं कार्ड आहे, द लव्हरचं कार्ड हे 3rd हाऊसचं कार्ड आहे. सो इथे तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे, संवाद साधायचा आहे. आणि संवाद साधण्यासाठी तुम्हाला तुमची मुळात एक बौद्धिक लेवल जी आहे तिथे कुठेतरी काम करण्याची गरज आहे. पेज ऑफ कप्स आणि 5 ऑफ सोर्स. पेज ऑफ कप्स ही काय इनिशियल एनर्जी आहे सो कुठल्याही गोष्टीमध्ये. सो इथे दुसरं हेही आहे की तुम्ही नव्याने द व्हील ऑफ फॉर्च्यून इन कंजंक्शन टू मॅजिशियन, तुम्ही नव्याने संवाद साधण्याची गरज आहे. आणि त्यात तुम्हाला सक्सेस मिळेल, पण कधी जेव्हा तुम्ही ती क्रिएटिव्हिटी किंवा एक तुम्ही त्या दृष्टीने जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल, सुरुवात कराल, त्यावेळी त्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली यश मिळेल असंही इथे म्हटलेलं आहे. दुसरं, ही व्यक्ती तुम्हाला असं सांगते की जेव्हा आता एक तुम्ही नवीन सुरुवात कराल त्यावेळी कुठेतरी तुम्हाला एक म्हणतात ना अभिमान, थोडासा गर्व असेल, प्राईड असेल, तो कुठेतरी तुम्हाला स्वतः त्याला कुठेतरी एक अटकाव करायचा आहे किंवा तो तुमच्या मार्गात येता कामा नये. 5 ऑफ सोर्सचं काम सांगतं की आता जी काही तुम्ही सुरुवात करायत की सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी तुम्हाला असायला हवी. तिथे तुमचा कुठलाही इगो म्हणा, प्राईड म्हणा, हे तुमच्या त्यामध्ये येता कामा नये. तुमचे जे काही लिमिटेशन्स आहेत, जिथे काही कमतरता असतील त्या तुम्ही ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे, तरच पुढे काहीतरी प्रोग्रेस होऊ शकेल. असं इथे की तुम्हाला त्या एका पर्टिक्युलर फ्रेमवर्क, त्या तुमची जी काही सिच्युएशन आहे त्याच्या फ्रेमवर्कमध्ये तुम्हाला काम करणं गरजेचं आहे.
जे काही कॉन्फ्लिक्ट असेल किंवा काही एखादी कॉन्फ्लिक्टिव्ह सिच्युएशन असू शकते किंवा काही, तर तिथे तुमचा ॲटिट्यूड हा काही करून आपल्याला आता त्या सिच्युएशनवरती कंट्रोल घ्यायचा आहे. आणि त्यासाठी मग तुम्हाला तुमचे अभिमान, गर्व ह्या गोष्टीमध्ये येता कामा नयेत. त्यामध्ये तुम्हाला तरच तुम्ही पुढे प्रोग्रेस करू शकाल असं या व्यक्तीला सांगायचं आहे. ॲटिट्यूड हाच असायला हवा की आता काही करून ह्या गोष्टी जर कम्युनिकेट करायचं तर मे बी रिलेशनशिपमध्ये असू शकतं किंवा काय, तर काही करून आता त्यावरती एक जय मिळवणं गरजेचं आहे, मिळवायचंच आहे असा एक ॲटिट्यूड असणं, अशी तयारी स्वतःची करणं, असं इथे कुठेतरी मेसेज दिसतो आहे. इनफॅक्ट लवर्सचं कार्ड हे सुद्धा संवाद सांगतं. थर्ड हाऊसचं कार्ड आहे ते, लवर्स कार्ड आणि मॅजिशियनचं कार्ड. सो इथे कुठेतरी इथे बऱ्याचशा बाबतीत हा संवाद साधणं किंवा तुम्ही इतरांशी जेव्हा इंटरॅक्ट करताय किंवा आता तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करताय बाहेरच्या जगामध्ये किंवा काही, किंवा त्या सिच्युएशनमध्ये तुमच्या ज्या काही सिच्युएशन असेल, रिलेशनशिप असेल किंवा व्यावसायिक असेल, जिथे कुठे तुम्हाला तुमचा अप्रोच हा प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे, मॅच्युअर्ड अप्रोच असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे संवाद साधतानासुद्धा द लवर्स इन कंजंक्शन टू जस्टिस आहे. सो जस्टिसचं काळ पण हे काय सांगतं की मनाची क्लॅरिटी असायला हवी, की एक म्हणता येईल की आता जेव्हा तुम्ही संवाद साधाल तेव्हा कुठेही एक इथे फॉरगिव्हनेसचं काळसुद्धा आहे. फॉरगिव्हनेसचं काळ म्हणजे काय, काही गोष्टी आहेत त्या फॉरगिव्ह करणं, ज्या आपल्याला काही पटत नसतील किंवा काय करतील, लेट गो करणं गरजेचं आहे. तोच मेसेज इथे जस्टिसच्या कार्डचा आहे की आता जेव्हा तुम्ही कम्युनिकेट कराल किंवा काही एक्सप्रेस कराल, मे बी प्रेम असेल, रिलेशनशिप असू शकेल, तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बॅलन्स आणणं गरजेचं आहे. इथे तुम्ही जस्टिस म्हणजे ट्रूथ, इथे तुम्ही सत्याचा कास धरणं किंवा सत्य ॲक्सेप्ट करणं हे जरुरी आहे. हे कार्ड असं सांगतं की एक प्रकारे मी म्हटलं की आता जर तुम्हाला संवाद साधायचा असेल तर जर ते जे मनावरती जे पूर्वीचं काही जर तुमच्या बॅगेज असेल एखादं, किंवा बिलीफ सिस्टीम्स तुमच्या काय असतील, चुकीच्या आयडियाज असतील किंवा एखादं चुकीचं नॉलेज जरी म्हणता येईल, जर तुम्हाला वर्क लेवलला काय असेल, एखादं चुकीच्या कल्पना, चुकीचं नॉलेज असेल, तर त्या गोष्टी इलिमिनेट करण्याची गरज आहे आता सध्या. की जसं एखाद्या म्हणतात ना सायन्स किंवा केमिस्ट्री किंवा आपण एखादा पदार्थ बनवतो कुकिंगमध्ये, जेव्हा सगळ्या गोष्टी, सगळ्या इन्ग्रेडियंट्स एका प्रॉपर पोर्शनमध्ये असतात, तेव्हा तो पदार्थ किंवा ते जे काय असेल मिक्सचर ते अप्रतिम होतं. तशा प्रकारे तुम्हाला आता सगळ्या गोष्टींचा बॅलन्स साधणं गरजेचं आहे. असं एक प्रॉपर स्वतःला एज्युकेट करणं त्यासाठी जरुरी आहे, असे या कार्डचं गणना. आणि आता तुमचा प्रवास नाईट ऑफ पेंटॅकल टू क्वीन ऑफ पेंटॅकल असा आहे. आणि तो कधी होईल तुमचा प्रवास, कारण नाईट्स हे काय सैनिक आहेत, त्यांना काहीतरी अचीव करायचं असतं. आणि द क्वीन ऑफ पेंटॅकल ही ऑथॉरिटी आहे. इथे सगळं ऑलरेडी अचीव झालेलं आहे. सो हा तुमचा प्रवास आहे, नाईट टू क्वीन. सो हा जो प्रवास आहे ना, हा तुम्हालाच करायचा असेल, जे काय तुम्हाला हवं ते अचीव करायचं असेल. कारण क्वीन ऑफ पेंटॅकल काय, ती सर्वथा एक म्हणतात ना की क्वीन ऑफ पेंटॅकल इज हेल्थ इन बॉडी इन फायनान्स. शारीरिकदृष्ट्या, आरोग्याच्या दृष्टीने, फायनान्सेसच्या दृष्टीने सगळ्या बाबतीत ती हेल्दी आहे. सगळं काही परिपूर्ण आहे तिच्याकडे. ग्राउंडेड आहे ती, जमिनीवर पाय भक्कम रोवून आहे ती. कारण सगळ्या बाजूंनी सिक्युअर्ड आहे, फायनान्शियली पण आणि हेल्थच्या दृष्टीने सुद्धा. सो तुम्हाला जर सिक्युरिटी हवी आहे लाईफमध्ये, प्रॉस्पेरिटी यापुढे हवी असेल मे बी, तर ह्या सिच्युएशनला पोचायचं असेल. आणि क्वीन ऑफ पेंटॅकल हे काय फुल मॅनिफेस्टेशन आहे. तुम्ही जे काही इमॅजिन केलं आहे, जे काही तुम्हाला हवं आहे आयुष्यामध्ये, ते तुम्ही अचीव केलं आहे आता इथे, आणि तुम्ही त्याचा उपभोग घेत आहे. हा या कार्डचा अर्थ आहे. सो तुम्हाला या सिच्युएशनला यायचं आहे. सध्या तुम्ही नाईट ऑफ पेंटॅकलच्या सिच्युएशनला आहात.
तुम्ही त्यासाठी स्ट्रगल करत असाल. मे बी एक तुम्ही त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड आहात, जे काही तुम्ही आता जी काही तुमची सिच्युएशन असेल त्यासाठी तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल आहात. एक 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 सातत्याने एक न थांबता त्यावरती तुम्ही स्ट्रगल करताय, काम करताय, एक डिटर्मिनेशन आहे तुमचं. आणि नाईट ऑफ पेंटॅकल्स हे काय माहिती का, की पूर्ण आहे त्या सिच्युएशनला प्रॅक्टिकली फेस करणं. नाईट ऑफ पेंटॅकल सांगतो प्रॅक्टिकली फेस करणं. एखादी गोष्ट अचीव झाली जरी त्या बाबतीत, तरी त्यावरती समाधानी न आता परत पुन्हा एक क्वालिटी वाढवण्यासाठी म्हणा, किंवा त्यामध्ये एक अपलिफ्टमेंटसाठी पुन्हा सातत्याने प्रयत्न करत राहणं. त्यामुळे स्लो आणि स्टेडी ग्रोथ हे नाईट ऑफ पेंटॅकल दाखवतो. सो तुम्ही आता या सिच्युएशनला आहात आणि तुम्हाला जायचं आहे क्वीन ऑफ पेंटिकलचं. ही सिच्युएशन तुम्हाला, हा जो प्रवास तुम्हाला करायचा आहे इथून इथपर्यंत, तो तेव्हा कधी होईल जेव्हा तुम्ही तुमचं सत्य स्वीकाराल, तुमच्या मनाची क्लॅरिटी असेल, सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स असेल, तुम्ही योग्य प्रकारे बॅलन्स संवाद साधाल, तेव्हाच तुम्ही स्वतःला क्रिएटिव्हली एक्सप्रेस कराल लाईफमध्ये. नंबरचं कार्ड हे चॉईस आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये प्रॉपर चॉईस जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कराल, त्याचवेळी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अचीव होतील. सो हा एक मेसेज आहे. सो आता गरज आहे की तुम्हाला तुमच्या मनाचा आवाज ऐकण्याची. तुम्हाला तुमचं सोल काय सांगतं. कारण जेव्हा आहे ना, हे सत्य जे आहे ना, जेव्हा सत्य बोललं जातं ना, एखादी व्यक्ती एखादं सत्य सांगत असेल, तर आपण लगेच आपण त्याला कनेक्ट होतो. हो, मला सुद्धा असंच वाटतं. किंवा आपण आपलं सत्य, मनातलं सत्य त्याच्याशी कुठेतरी जुळवत असतो आणि क्लेम करतो, असं म्हणता येईल. सो त्यामुळे आपलं जे सोल असतं त्याला एक सत्य माहीत असतं. खरं काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या सोलला माहीत असतात. सो आता पेज ऑफ कप्समधून काय सांगायचं आहे त्यांना, की तुम्ही एक तुमच्या फिलिंग्स ओळखा. तुमचा इनर व्हॉइस काय आहे, तुमचा आतला आवाज काय आहे, तो ओळखा. एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह, जी काही सिच्युएशन असेल त्याला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस काढायचे. व्हील ऑफ फॉर्च्यून हे चेंजेस आहेत, एक नवीन सुरुवात आहे. सो तुमचं सत्य स्वीकारून किंवा तुमच्या मनाचा आवाज घेऊन, तुमच्या अंतर्मनाचा ठाव घेऊन तुम्हाला आता एक नवीन आयुष्याची एक नवीन सुरुवात, किंवा त्या सिच्युएशनमध्ये काहीतरी नवीन बदल, एखादी नवीन कंडिशन्स आणणे गरजेचं आहे, असा इथे मेसेज आहे. सो हा एक मेसेज मला इथे दिसतो आहे. पाईल नंबर 2, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं हे सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3, तुमचं रीडिंग करूया आता. हे आपण ओरॅकल डेक्स वापरणार आहोत आणि तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे द अर्बन टॅरोट. तुमच्या राशींची चिन्ह आहेत मिथुन रास, सिंह रास, मकर रास आणि धनुरास. सो कार्ड्स रेडी करते.
आपल्याला रीडिंग करायचं आहे की तुमच्या मनामध्ये जी व्यक्ती आहे त्याला तुम्हाला आता काय सांगायचं आहे, त्याचा काय तुम्हाला तुमच्यासाठी मेसेज आहे तो आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण काही कार्ड्स ड्रॉ करूया. तुमचं फर्स्ट कार्ड आहे द जेम. थ्रोट चक्र विथ वॅनिटी. थ्रोट चक्र. होम हे एक कार्ड आहे. लक. Work through your fears. New moon in Scorpio. टॅरो कार्ड्स पाहूया. एक मिनिट. Seven of Cups. Sorry. Ten of Pentacles. हे कार्ड दाखवलं नव्हतं. Seven of Cups. Three of Cups. Justice. Ace of Swords. Queen of Pentacles. Two of Wands. आणि बॉटम ऑफ द डेक सेवन ऑफ पेंटॅकल्स. हे फाय ऑफ वॉन्ड आहे. चुकून मी टू ऑफ वॉन्ड म्हणाले. हे फाय ऑफ वॉन्ड आहे. सेवन ऑफ पेंटॅकल्स. सो इथे मॅसेज असं आहे,
एक मिनिट. ओके. तर ओरॅकल कार्डचा जर विचार केला ना, तर जी व्यक्ती आता तुमच्या मनात आहे त्या व्यक्तीला तुम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही एखाद्या जेमप्रमाणे आहात. हे जेम स्टोन्स असतात किंवा क्रिस्टल्स असतात किंवा खूप मौल्यवान जे खडे असतात, हे एखाद्या खाणीमधून प्राप्त होतात. कुठेतरी जमिनीच्या तळाशी दडलेले असतात आणि एक खणून जेव्हा ते बाहेर काढले जातात तेव्हा ते प्राप्त होतात. एक खूप त्यावरती मेहनत घेऊन शोधून त्यांना जेव्हा बाहेर काढलं जातं ना, त्यानंतर ते प्राप्त होतात. तर ह्या व्यक्तीला असं सांगायचं आहे की तुम्ही एखाद्या जेमप्रमाणे आहात किंवा तुमच्यामध्ये जे काही कौशल्य आहे किंवा तुमच्यामध्ये जे काही गुण आहेत, अंगभूत गुण आहेत, हे एखाद्या जेमप्रमाणे आहेत आणि तुम्हाला त्याचा एक अवेअरनेस असणं गरजेचं आहे. व्हॅनिटीचं कार्ड हे अवेअरनेस आहे. सो तुम्हाला त्याचा अवेअरनेस असणं गरजेचं आहे. इथे न्यू मून इन स्कॉर्पिओ आहे. न्यू मून इन स्कॉर्पिओ. सो स्कॉर्पिओ रास ही अष्टमात पडते. अष्टम स्थान हे मृत्यूस्थान आहे आणि तसंच रिजनरेशनचं स्थान आहे. म्हणजे कोणती तरी एखादी गोष्ट सुरू व्हायची असेल तर काहीतरी संपावं लागतं तसं, किंवा जेव्हा एखाद्या गोष्टीचा एंड होतो तेव्हाच एक नवीन गोष्टीची उत्पत्ती होते, तसं कायचं. सो अष्टम स्थान इथून आपली कुंडलिनीसुद्धा राईज होते. कुंडलिनी राईज होण्याचं सुद्धा अष्टम स्थान आहे. सो या व्यक्तीला असं सांगायचं आहे की तुम्हाला एक हे जे अष्टम स्थान आहे ना, हे एक प्रकारे तुम्ही असं समजा की ही तुमची जी आताची काही सिच्युएशन असेल, जी काही पोझिशन असेल, ती एखाद्या फिनिक्स पक्षासारखी आहे की तुम्हाला ॲशेसमधून बाहेर यायचं आहे, त्या आगीमधून अवकाशात झेप घ्यायची आहे, असं काहीच आहे. सो हे न्यू मून इन स्कॉर्पिओचं कार्ड सांगतं की यातून तुम्हाला बाहेर यायचं. सो तुम्हाला तुमच्या डार्क साईड जी आहे, तुमची एक शॅडो साईड आहे, त्यावरती तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. सो कुठल्याही बाबतीत तुम्ही ऑब्सेसिव्ह राहू नका. एक असं म्हणता येईल की तुम्ही एक नवीन सुरुवात करा. जी काही तुमची सिच्युएशन असेल त्यातून एक नवीन सुरुवात करा. जसे हे जेम्स कसे तळातून पृथ्वीच्या अगदी खोल आतमधून ते बाहेर काढले जातात, तसं तुम्ही स्वतःला तुमचा अवेअरनेस आहे तो बाहेर येऊ द्या, असं सांगता येईल. सो हे होमचं कार्ड आहे ना, हे एक सेफ्टी आणि सिक्युरिटी दाखवतं. एक घर म्हणजे काय असतं, ते आपल्याला एक सेफ करतं, सगळ्या बाजूने सिक्युरिटी दाखवतं. सो इथे त्या व्यक्तींचं तुम्हाला असं म्हणणं आहे की तुम्हाला एक ह्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये कुठे ना कुठे कुठून तरी एक सेफ्टी आहे. एखादे अनसीन फोर्सेस असतील, ते म्हणजे जसं काही एंजल्स म्हणा किंवा एक डिवाइन सपोर्ट म्हणा, हा सपोर्ट आहे तुम्हाला या प्रोसेसमध्ये. या सध्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही प्रोटेक्टेड आहात, डिवाइनली सेफ आहात. सो इथे सुरुवात 7 ऑफ कप्स आहे आणि एंड बॉटम ऑफ द डेक 7 ऑफ पेंटॅकल्स आहे. सो 7 ऑफ पेंटॅकल्स हे मुळात पेशन्स दाखवणारं कार्ड आहे किंवा रेस्ट दाखवणारं कार्ड आहे की सध्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काहीतरी कुठेतरी मे बी रेस्ट घेतली आहे किंवा काहीतरी एक स्टेटस को आहे तुमच्या सिच्युएशनमध्ये, किंवा तुम्ही काही एफर्ट्स घेतले आणि त्याचे पुरेपूर रिझल्ट्स मिळावे अशी तुमची इच्छा आहे. काही बाबतीमध्ये 7 ऑफ कप्स हे एक प्रकारे हे पण दाखवतं की एखादी इमले बांधणे म्हणतात ना, कॅसल इन द एअर, एखाद्या गोष्टीबद्दल किंवा इमॅजिनेशन्स आपण करतो. एक अति इमॅजिनेटिव्ह आपलं माइंड राहतं. आपले जे फोर्सेस असतात ते खूप स्कॅटर्ड असतात. म्हणजे बरेच ऑप्शन्स आपल्याला वाटतात, एक प्रॉपर डिसिजन घेता येत नाही. एखादे ऑप्शन्स बरेच खुले होतात आणि एक प्रॉपर डिसिजन घेणं गरजेचं असतं. तिथे आपण घेऊ शकत नाही कारण तिथे आपला एक क्लॅरिटी नसते, असं वाटतं. तिथे एस ऑफ स्पोर्ट्स सांगतं की तुम्ही स्वतःला तुमचे जे मेंटल पॉवर्स आहेत त्यांना कुठेतरी जागवण्याची गरज आहे.
सुरुवातीची ही सिच्युएशन कदाचित तुम्हाला थोडीशी कॉन्फ्लिक्टिव्ह वाटेल, कदाचित त्याच्याशी जुळवून घेणं किंवा अशा प्रकारची एक मेंटल ॲटिट्यूड निर्माण करणं कदाचित तुम्हाला थोडंसं कॉन्फ्लिक्टिव्ह वाटेल, पण पुढे ते तुमच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी खूप चांगलं आहे. तर तुम्हाला ही कुठेतरी फेज स्टार्ट करण्याची गरज आहे. हे जास्त स्कॅटर्ड जे तुमचे व्ह्यूज आहेत, जे तुम्ही तुमच्या सिच्युएशनमध्ये फोकस नाही आहात, असं इथे सांगायचं म्हणणं आहे. सो इथे तुम्हाला एक त्यावरती विजय मिळवण्याची गरज आहे. त्यावरती एक स्ट्रगल करून तुम्हाला त्या सिच्युएशनवरती विजय मिळवायचा आहे. का तर तुम्हाला तुमचं सेल्फ अवेअरनेस मिळवायचं आहे. तुमच्या ज्या खऱ्या पॉवर्स आहेत, हे जेम्सचं कार्ड सांगतं, ह्या ज्या खऱ्या पॉवर्स आहेत ह्या तुम्हाला शोधून काढायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला स्वतःचा सेल्फ अवेअरनेस असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या स्कॅटर्ड सिच्युएशनमधून तुम्ही काही करून बाहेर या. तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे इथे क्वीन ऑफ पेंटॅकल हे तर मॅनिफेस्टेशनचं कार्ड आहे. तुम्ही हवं ते मॅनिफेस्ट करू शकता. तुम्हाला हवं ते अचीव करता येईल तुमच्या लाईफमध्ये. 10 ऑफ पेंटॅकल्स ही फायनान्शियल सिक्युरिटी आहे. इनफॅक्ट 3 ऑफ कप्स म्हणजे ही सगळी आहेत जी विजेत्यांचीच कार्ड्स आहेत. 3 ऑफ कप्स हे सुद्धा एक विक्ट्रीचं कार्ड आहे. हे असंही सांगतं की तुम्ही तुमची एक मेंटल स्टेट किंवा एक मनाची एक अवस्था ही इतक्या उंचापर्यंत घेऊन जायची आहे, ती रेज करायची आहे. तुमचं अवेअरनेस किंवा तुमचे व्हायब्रेशन्स तुम्हाला रेज करायचे आहेत. आणि यासाठी तुम्हाला एक काही प्रमाणामध्ये तुम्ही एक लढा द्यावा लागेल. तुमच्या स्वतःशी तुम्हाला काही प्रमाणामध्ये एक लढा द्यावा लागणार आहे की काही करून तुम्हाला या स्टेटपर्यंत की एक क्लॅरिटी आहे. कारण हे एस ऑफ स्पोर्ड हे ब्रेक थ्रूचं कार्ड आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती तुम्ही जीव ओतून एक फोकस होऊन जेव्हा काही काम करता तेव्हा एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या लाईफमध्ये घडतं. सो अशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन जे तुम्हाला करायचं आहे आणि ते ट्रान्सफॉर्मेशन हे आपल्याला सगळ्या बाजूने सेफ करत असतं. सगळ्या बाजूने एक फुल ओव्हरऑल डेव्हलपमेंट, आपल्याला सिक्युरिटी, फायनान्शियल सिक्युरिटी, मटेरियल सिक्युरिटी आपल्याला त्यामुळे प्राप्त होऊ शकते. सो इथे तुम्हाला हाच मेसेज आहे की या सध्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला एक पेशन्स ठेवून आहे त्या सिच्युएशनमध्ये एक लॉंग टर्म प्लॅनिंग करून, पेशन्स राखून तुम्हाला स्वतःला तुमच्या एखादा स्टिग्मा असेल किंवा काही जे तुमचे बिलीफ सिस्टीम असेल जुने किंवा एखाद्या मनावरती पगडा असेल कुठल्या गोष्टीचा, तर त्यातून तुम्हाला स्वतःला फ्री करणं गरजेचं आहे. ही तुमची शॅडो साईड आहे, तर यातून तुम्हाला फ्री करणं गरजेचं आहे. आणि तिथून तुमच्या मनाचं बॅलन्स तुम्हाला साध्य करावं लागेल. तर तुम्ही स्वतःचा सेल्फ अवेअरनेस हा मिळवू शकता. आणि एकदा का तुम्ही तो मिळवला की त्या पाठोपाठ हे वेल्थ, ॲबंडन्स हे तुम्हाला फॉलो करणार आहे, असा इथे मेसेज आहे तुमचा. आणि या तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला तुमचे एंजल्स, तुमचे स्पिरिट गाईड्स हे सर्वतोपरी तुम्हाला मदत करतील. दुसरं म्हणजे द लकचं कार्ड हे एक प्रकारे डेस्टिनी ही ती तुमच्या बाजूने आहे. नशिबाचे चक्र सगळे हे एक अनसीन फोर्सेस आहेत जे तुम्हाला आता दिसत नाही आहेत मे बी, पण ते एक तुम्हाला तुमच्या पाठीशी आहेत, तुम्हाला सेफगार्ड करून आहेत, असं इथे त्यांचं सांगायचं आहे. सो फाईल नंबर 3 हा एक मेसेज मला इथे दिसतो आहे. सो तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.